मनोज जरांगे पाटील यांनी एकतर आमच्या बरोबर यावं किंवा स्वतंत्र उमेदवार उभे करावेत, परंतु पाडापाडीचं राजकारण करू नये असा सल्ला छत्रपती संभाजीराजे यांनी नुकताच दिलेला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने 6 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये अरबी समुद्राच्या तिथे जलपूजन जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं, ते शिवस्मारक कुठं आहे नक्की याचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचा पहिलाच राज्यव्यापी असा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्यासंबंधी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी पाडापाडी मनोज जरांगे पाटलांनी करू नये अशा स्पष्ट शब्दामध्ये जरांगेंना सल्ला दिलेला आहे. आता मनोज जरांगे पाटील हे सल्ला कितपत मानतात आणि महाराष्ट्राचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने फिरणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. आता तिसरी आघाडी, जसं आपण प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल जे बोललो होतो की भारतीय जनता पार्टीला निवडणुकीच्या गणितामध्ये उपयोग होईल अशा पद्धतीचं त्यांचं राजकारण असतं असं आपण म्हटलं होतं. आता तिसऱ्या आघाडीमुळे देखील सत्ताधाऱ्यांनाच मतांचा फायदा होईल, जी काही फाटाफूट होऊ शकते अशी टीका मविवाच्या नेत्यांकडून म्हणजे आघाडीच्या नेत्यांकडून जोरदारपणे व्हायला लागलेली आहे. म्हणजे आता बघा, महायुती, महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, प्रकाश आंबेडकरांची आघाडी आणि पुन्हा मनसे, असं हे सगळं जे वारंवार गर्दी पक्षांची होणार आहे आणि त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना आपल्या भूमिकेची, आपल्या मागणीची, आपल्या इच्छा नसलेल्या राजकारणाबद्दल नेमकी ठोस अशी भूमिका घ्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी आवाहन केलेले आहे, नारायणगडावर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही या. अर्थातच तो काही राजकारणाचा मेळावा नाहीये, तो समाजकारणाचा मेळावा आहे किंवा अध्यात्माचा मेळावा आहे. त्या दृष्टीने एकमेकांना शुभेच्छा देण्यासाठी या, असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. आता ते कितीही नाही म्हटलं तरी एक प्रकारे गरजवंत मराठ्यांचं मोठं शक्ती प्रदर्शन दसऱ्याच्या दिवशी होणार आहे. आणि मग हे सगळे जे पक्षांची जी गर्दी झालेली आहे त्याच्यामध्ये नेमका जरांगे पाटील आता नेमका काय निर्णय घेतात, कुणाच्या उरामध्ये खरी धडकी भरवतात, ते आपल्याला बघायचं. आणि अतिशय थोडक्यामध्ये आपण त्यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. एक तटस्थ भूमिकेतून आपण चर्चा करत असतो. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला, त्यांच्या मागणीला पहिल्यापासून गरजवंत मराठ्यांनी जोरदारपणे समर्थन दिलेलं आहे. आणि ते समर्थन बघून प्रत्येक रॅली मधली गर्दी असो, मोर्चामध्ये म्हणजे प्रत्येक ठिकाणची गर्दी, उपोषण स्थळावरची गर्दी असो, प्रसार माध्यमांमधली त्यांचं फुटेज असो, यामुळे राजकीय पक्ष चिंतेत पडलेले आहेत. आणि अर्थातच भारतीय जनता पार्टी चिंतेत पडलेली आहे आणि त्यातली त्यात देवेंद्र फडणवीस हे चिंतेमध्ये पडलेले आहेत. मग आता हे सगळं जो आपल्या विरुद्ध जो रोष आहे आणि तो रोष नुसता बोलण्यापुरता, आंदोलनापुरता मर्यादित नाही, तर तो आता ईव्हीएम मधून दिसायला लागलेला आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला त्याचा फटका पडलेला आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला तो जोरदार फटका बसू शकतो. तर मग आता करायचं काय, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्यासह अमित शहा, नरेंद्र मोदी यांना सर्वांनाच तो पडलेला आहे. मग आता अमित शहा यांनी त्याची पर्वा करू नका, तुटून पडा, सामदंड भेद वापरून सगळ्या प्रकारचे निर्णय घ्या, बूथवर फोडाफोडी करा आणि मतं वळवा. पक्षातल्या मराठा आमदारांनी, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी देखील ती काळजी घेतली पाहिजे, असं थेट उघडपणे आव्हान करून टाकलेलं आहे. पण ते पुरेसं ठरणार आहे का? कारण की जरांगे पाटील यांनी ते आव्हान केलेलं आहे की कुठल्याही पक्षामधले तुम्ही मराठी असाल,
तुम्हाला थोडीफार जनाची नाही मनाची असेल तर तुम्ही गरजवंत मराठ्यांची नेमकी मागणी काय आहे त्याचा गांभीर्याने विचार करा आणि निर्णय घ्या. तसा तो टोला, त्यांचा तो आग्रह भारतीय जनता पार्टीतल्या मराठा नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना देखील आहे. मग आता करायचं काय? आपण सोशल फॅब्रिकच्या किती गप्पा मारल्या तरी आपल्याला तोटा, तो फटका बसणारच आहे. मग अशा परिस्थितीमध्ये इतर काही आपल्याला राजकारण म्हणून निवडणुकीच्या काळामध्ये मतांमध्ये फाटाफूट कशी करता येईल त्यासाठी आपल्याला लहान मोठे पक्ष, लहान मोठे नेते कसे उपयोगाला येतील या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने पावलं टाकलेली आहेत. मग त्याच्यामध्ये कोण कोण गळाला लागतंय, बडा मासा कोण कोण लागतंय, छोटे मासे कोण कोण लागतंय याचे प्रयत्न. मग जरांगे पाटील यांच्या विरुद्ध जे काही बोलू शकतील असे त्यांचेच काही जुने सहकारी, त्यांना उभं केलं, काही आमदारांना उभं केलं. मग लाड दरेकर अशी मोठी समर्थकांची लढ उभी राहिली. आता ती पुरेशी नाहीये, परंतु शेवटी राजकारण हे कसं अदृश्य शक्ती त्याला हलवत असते. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे गोळवलकर, गुरुजी असतील किंवा त्यांच्या आधीचे स्वतः संस्थापक जे सरसंघचालक आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, या सगळ्यांचं मत होतं की राजकारण हे वरांगण्यासारखं असतं, अदृश्य असतं आणि त्याच्यामुळे त्याच्या नादी लागू नये. मग आता भारतीय जनता पार्टी जे काही राजकारण करते आहे ते देखील तितक्याच प्रकारे घातक असू शकत नाही काय, असा प्रश्न विचारायला काय हरकत नाही. बरं, एकटी भारतीय जनता पार्टीच हे करते असं अजिबात आपल्याला म्हणायचं नाही. प्रत्येक पक्ष करतोय, महाविकास आघाडीतलाही पक्ष करतोय, सगळेच पक्ष करतात. मग आता निवडणुकीचं जे गणित असतं म्हणजे एक तर इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या उमेदवाराला एबी फॉर्म द्यायचा आहे, त्याला सगळ्या प्रकारची रसद पुरवायची, त्याच्याकडे किती आधी आहे रसद ते देखील बघायचं आहे, त्याला ती रसद पुरवायची. आता ही आरक्षणाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये झालेली परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला काय करता येणार आहे? म्हणजे आपल्याला जी अपेक्षा होती की लोकसभेमध्ये 45 खासदार निवडून येतील, तिथं किती आले? आपल्याला महाविकास आघाडीचे 31 आले, आपले आले, बाकीचे उरलेले आपल्या 15 मध्ये पडले. म्हणजे जवळपास 17-18 जागा आपल्याला मिळाल्या. आता त्या 17-18 जागांपैकी किंवा एकूण 48 विधानसभेच्या मतदारसंघापैकी जवळपास 158 ठिकाणी आपल्याला फटका बसलेला आहे. मग आता त्याच्यामध्ये आरक्षणाच्या मुळे देखील तो फटका बसलेला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणतात 113 ठिकाणी मराठ्यांचं प्राबल्य आता विधानसभा निवडणुकीमध्ये. मग त्यांनी जर पाडापाडी करायचं ठरवलं तर काय होणार? आणि म्हणून मग लक्ष्मण हाके असतील किंवा छगन भुजबळ असतील यांच्याकडून वारंवार ते आव्हान दिलं जात आहे. काय आव्हान दिलं जात आहे की मनोज जरांगे पाटील यांनी उभे करावेत आपले उमेदवार, हे आव्हान दिलं जात आहे. आणि जरांगे पाटील आता आपण निर्णय लवकरच घेऊ हे असं म्हणत आहेत. आणि ते दसऱ्यानंतर, बहुतेक ते दसऱ्याच्या दिवशी किंवा नंतर ते आपली भूमिका स्पष्ट करू शकतात. 29 ऑगस्टला त्यांना निर्णय घ्यायचा होता, परंतु निवडणुका लांबल्यानंतर त्यांनी महायुतीला त्यांचा सगळा डाव उधळून लावला. आपले पत्ते आता ओपन कशाला करायचे म्हणून त्यांनी ते पुढे पोस्टपोन केला तो निर्णय. आता प्रकाश आंबेडकर यांना मनोज जरांगे पाटील यांनी जी मागणी केलेली आहे की ओबीसी मधून आरक्षण द्या म्हणून, ती प्रकाश आंबेडकर यांना मान्य नाहीये. आणि म्हणून ते त्यांच्या सोबत ते जाण्याचा प्रश्न येतच नाही, जरी त्यांची याच्या आधी अनेकदा चर्चा झालेली असली तरी. दुसरं, आता ही जी तिसरी आघाडी म्हणजे छत्रपती संभाजी राजे हे गेल्या वर्ष दीड वर्षापासून जरांगे यांच्या सातत्याने संपर्कात आहे. म्हणजे ती लाठीमाराची, गोळीबाराची घटना घडल्यापासून तर ते सातत्याने त्यांच्या भेटीगाठी आहेत. अगदी काल परवा जरांगे ज्या वेळेला छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये होते, तिथेही हे सगळे तिसऱ्या आघाडीचे म्हणजे परिवर्तन महाशक्तीचे 3 प्रमुख नेते बच्चू कडू, राजू शेट्टी आणि स्वतः संभाजीराजे हे भेटून गेलेले. मग त्यांनी तब्येतीची विचारपूस केली, एवढ्यावरच ती चर्चा त्यांची थांबलेली. आता विधानसभा निवडणुकीमध्ये नेमकं करायचं काय? मग जरांगेंनी सोबत यावं असा आमचा आग्रह आहे.
त्यांचा जो आरक्षणाच्या बद्दलचा जो दृष्टिकोन आहे तो आमचा आहे आणि ती वस्तुस्थिती देखील आहे बघा. छत्रपती संभाजी राजे आज काही आरक्षणाची मागणी करतात आहे असं अजिबात नाही. म्हणजे ज्या वेळेला 2016 मध्ये ते 56 मोर्चे निघाले, त्याच्या आधी 2007 पासून विशेषतः त्यांनी अनेकदा मागण्या केलेल्या आहेत. इतकंच नाही, त्यांनी पृथ्वीराज चव्हाण सरकार ज्या वेळेला होतं त्यावेळेला देखील मोठी आंदोलनं केलेले, उपोषण केलेलं आहे, मोर्चे काढलेले, मुंबई हादरून टाकलेली आहे, हे सगळं केलेलं आहे. इतकंच नाही तर भारतीय जनता पार्टीने त्यांना राष्ट्रपती नियुक्त असं खासदार ज्या वेळेला केलं होतं, त्या काळात ते राष्ट्रपती कोविंद असतील, पंतप्रधान असतील, यांना वारंवार ते तुम्ही 50%ची मर्यादा वाढवा, ती जी 50%चे बॅरियर टाकलेलं आहे आरक्षणाची मर्यादा म्हणून. आता ते इंदिरा साहनी खटला वगैरे ते सगळ्यांना माहिती आहे. मग ते बाजूला जर करायचं असेल तर केंद्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे, हे संभाजीराजांनी त्यावेळेला ते म्हटलेलं आहे. म्हणजे त्यांचं आणि जरांगेंची जी मागणी आहे ती पूर्ण होऊ शकते, असं जर टक्क्याची ती मर्यादा वाढली तर. म्हणजे एकूण ते सगळे त्यांचे सूर जुळलेले आहेत. म्हणजे आता हे मराठा समाज म्हणजे मुख्य बघा, जरांगे यांची जी मागणी आहे ती विस्थापितांची मागणी, अल्पभूधारक शेतकऱ्यांची मागणी, बेरोजगार तरुणांची मागणी, ज्या आत्महत्या घडतात ज्या घरांमध्ये त्यांची मागणी आहे, आरक्षणासाठी ज्या आत्महत्या होतात ती त्यांची मागणी आहे, ज्यांचं दरडोई उत्पन्न अतिशय कमी आहे त्यांची ती मागणी आहे. म्हणजे आर्थिक प्रश्न ते सगळेच, अशी ती, म्हणजे त्यांना आपण रंक म्हटलं पाहिजे. आणि राजे म्हणजे मुळात वंशज म्हणून छत्रपती संभाजी राजे आहेत. म्हणजे राजा और रंक हे एकत्र आले तर काय होऊ शकतं याच्याबद्दल देखील आपण चर्चा केलेली आहे. आता आज मी ते आज या क्षणाला अजूनही काही असा ठोस निर्णय झालेला नाही. आता जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारांचा वरद हस्त आहे, महाविकास आघाडीचा वरद हस्त आहे, उद्धव ठाकरेंचा वरद हस्त आहे, काँग्रेसच्या अनुकूल ते भूमिका घेतात वगैरे असं त्यांच्यावरती टीका केली जाते. आणि जरांगे पाटील यांना निश्चितपणे त्याचं ठोस असं उत्तर द्यावं लागणार. आणि मग जर सत्तेमधल्या असलेल्या भारतीय जनता पार्टीला जर खऱ्या अर्थाने गरजवंतांची काळजी वाटत असेल, त्यांच्या पिढ्यांची काळजी वाटत असेल, तर त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे असा आग्रह आहे. म्हणून वारंवार जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरतात. दुसरीकडं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पहिल्यापासून जे काही मागणी जरांगेंची आहे त्या दृष्टीने जे काही पावले नेमलेले, अगदी ते संदीप शिंदे समितीचा अहवाल स्वीकारणे वगैरे ते सगळं ते झालेलं आहे. परंतु जी मागणी केली की गॅझेटियर, हैदराबाद गॅझेटियर, बॉम्बे गॅझेटियर, सातारा गॅझेटियर, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून तो सगळा संदर्भ लक्षात घेऊन कायदा करू शकतो. मग ते मसुदा वगैरे ते आपण अनेकदा बोललेलं, तर ते हे तिकडून आव्हान दिलेलं. तर ज्या वेळेला शरद पवारांचा वरद असताय असं तुम्ही माझ्यावर म्हणजे जरांगे पाटील यांच्यावर टीका होते, त्यावेळेला ते असं म्हणतात की सत्तेमध्ये तुम्ही आज हे लक्षात घ्या, निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, विरोधकांना घ्यायचा नाहीये. त्याच्यामुळे विरोधकांनी अमुक लिहून द्यावं, तमुक लिहून द्यावं असं आग्रह तुम्ही म्हणजे वेगळा अजून त्याला वाटा फोडण्याचा उद्योग करू नका, असं जरांगे पाटील फडणवीसांना वारंवार ते म्हणत आहेत. आणि फडणवीस एकनाथ शिंदे यांना जे त्यांनी जो शब्द जरांगे पाटील यांना जो दिलेला की मराठवाड्यापुरता का होईना हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ घेऊन आम्ही आरक्षण देऊ शकतो, ते लांबवलं जात आहे. आणि जरांगे पाटील नेहमी टीका करतात फडणवीसांवर की तुम्ही अडवताय त्यांना, आणि म्हणजे बॅनर लागले शिंदे सरकार मराठा सरकार, त्याचं काय झालं असे प्रश्न वगैरे वगैरे ते सगळे झालेले. आता प्रश्न आपला असा आहे की तिसऱ्या आघाडी बरोबर जरांगे पाटील नेमका काय निर्णय घेतात. आणि त्यांना ज्या वेळेला विचारलं याच्याबद्दल तर ते म्हणले अजून काही निर्णय झालेला नाही, चर्चा नाही, अजून काही ठरलेलं नाही असं ते म्हणतात आहे. आणि मग जर आता ह्या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत, शेवटी आता हे समाजकारण आता राजकारणाच्या आयरनीवर म्हणजे त्याच्यावर आलेलं आहे. ते म्हणजे राजकारणामुळे आरक्षणाचा मुद्दा हा घायकुतीला आलेला आहे. म्हणजे ती मजबुरी आहे, म्हणजे नाईलाज असतो, अपरिहार्यपणे राजकारण करावं लागणार आहे आणि निवडणुकीच्या काळात करावं लागतंय.
त्यामुळं हे सगळं उमेदवार पाडायचे उभे करायचे याबद्दल निर्णय घेणं हे आता जरांगे पाटील यांना ठरवायचं आहे. आणि विशेष जाता जाता हे सांगायचं आहे की जरांगे म्हणतील तसं असं सगळीकडं बोललं जात आहे. भलं त्यांना किती विरोध झाला वगैरे ते सगळे त्यांच्या समोर जे काही आव्हान आहे म्हणजे विशेषतः तब्येतीचं आव्हान आहे, राजकीय आव्हान आहेत, त्यांच्यावर होणारी टीका हे एक आव्हान आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मिळणारं समर्थन हे कुठेही कमी होताना दिसत नाहीये, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे जरांगे फॅक्टर हा विधानसभा निवडणुकीमध्ये अतिशय महत्वाचा ठरणार आहे, हे मात्र निश्चित. आता ते छत्रपती संभाजी राजे यांचं कितपत ऐकतात किंवा कोणत्या पद्धतीने जातात किंवा पाडापाडी करून पुन्हा भारतीय जनता पार्टीने जे काही माधव फॉर्म्युला लागू करण्यापासून जे काही जातीय राजकारण महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या निमित्ताने सुरू केलं असा जो आरोप जरांगे पाटील करतात आहे, तोच आरोप घेऊन ते पुन्हा मैदानात किंवा आपलं घोडं कशा पद्धतीने दामटतात हेच आता आपल्याला बघायचं आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.